निवडणुकीचा काळ आहे, काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्याच्यातनं पुन्हा एकदा आपल्याला उभारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यायची. महायुतीमध्ये एक त्याच्यातला घटक म्हणून आपण त्या सरकारमध्ये गेलेलो आहे. उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका एनडीएच्या माध्यमातून आपल्याला लढवायच्या. त्यामध्ये भाजप, त्याच्यात शिवसेना, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय, आठवडे साहेब, बाकीचे सगळे सहकारी जे घटक त्याच्यामध्ये असतील ते उमेदवार उभे करतील आणि त्याच्यातून प्रत्येक या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या पक्षातला अधिकृत उमेदवार हा प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याच्या करता मेहनत घ्यायचे, परिश्रम घ्यायचे, कष्ट घ्यायचे. कारण आपल्याला सगळ्यांना देशाचं नेतृत्व तिसऱ्या वेळेस पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे घ्यायचं आहे. आणि म्हणून त्यांच्या विचाराचे जेवढे खासदार निवडून जातील तेवढं तिथं त्यांना मदत होणार आहे. आणि आम्ही आता अनेक वर्ष, सुनीलजी घ्या, मी घ्या किंवा इतर सहकारी घ्या, अनेक वर्ष आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करतो. काम करत असताना नुसतं विरोधी पक्षामध्ये राहून प्रश्नाची उकल होत नाही, प्रश्न सुटत नाही. तर त्याच्याकरता सरकारमध्ये आपण जर असलो तर लोकांचे प्रश्न सोडवता येतात, लोकांच्या अडचणीतून मार्ग काढता येतो, निधी त्या ठिकाणी देता येतो आणि विकास देखील करता येतो. तुम्ही बघा, गेला मागील काही वर्षाचा आढावा घेतला तरी तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारचं रायगड जिल्ह्याचं चित्र बदलत गेलेलं आहे. इथले पालकमंत्री सुनीलजींनी स्वतः नेतृत्व केलंय, आदितीनं नेतृत्व केलंय, खासदार म्हणून सुनीलजी नेतृत्व करताय आणि तुम्हाला सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे सगळं करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण न्याय द्यायचा प्रयत्न करतो. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा आहे. आम्ही सगळीकडे सांगतो. आता आज तारीख बघितलं तर 18 आहे, उद्याच्या 19 तारीख छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. मी उद्याच्या महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं देखील तुम्हाला मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि प्रचंड उत्साहामध्ये आपल्याला महाराजांची शिवजयंती साजरी करायची. कारण आपल्याला एक शिवजयंतीच्या निमित्तानं रायगड जिल्ह्याला एक आगळं वेगळं महत्व आहे. कारण महाराजांची राजधानी रायगड किल्ल्यावर होती आणि नंतरच्या काळामध्ये महाराजांनी अनेक ज्या महत्वाच्या बाबी केलेल्या आहेत. त्यांचा जन्म जरी शिवनेरी किल्ल्यावर पुणे जिल्ह्यामध्ये झालेला असला तरी रायगडमधनं त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक करून एक रयतेचा राजा या नात्याने ओळख त्यांनी उभ्या भारतामध्ये नव्हे तर आज देशामध्ये निर्माण केलेला इतिहास आज देखील अतिशय आपल्याला प्रेरणा देणारा आहे. आणि त्याच्यामुळे आपण स्वराज सप्ताह हा देखील साजरा करतोय. त्याचाही उत्साहाने वेगवेगळ्या भागामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. उद्या तुमच्याच जिल्ह्यामध्ये स्वराज सप्ताहाचा रथ त्या ठिकाणी येतोय. त्याच्यातनं पण तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्यांना उपस्थित राहायचंय. मगाशी सुनीलजींनी सांगितलं तसं वेगवेगळे मेळावे आपण घेतोय. हे सगळं करत असताना काही बाबी अशा घडलेल्या आहेत की त्या आता सारख्या सांगून मी तुमचा सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. पण आम्हाला पण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि महाराष्ट्रातले प्रश्न सोडवायचे. उद्योगधंदे चांगल्या प्रकारचे आले पाहिजे. रस्ते आता मोठ्या प्रमाणावर आपण हातामध्ये घेतले, परंतु त्याला आणखी गती द्यायची. खऱ्या अर्थाने पर्यटनाला चालना या माझ्या सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर या सगळ्या भागामध्ये आपल्याला द्यायचं आहे आणि त्याच्याकरताची कामं आता हातामध्ये घेतलेली आहे. सतत मी मंत्रालयामध्ये असताना तुमच्या सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं आदिती माझ्याकडे पाठपुरावा करत असते. वेगवेगळे प्रकल्प, तुमचा मेडिकल कॉलेजचा प्रश्न असेल तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वाला, इमारत वगैरे जवळपास तुम्हाला आश्चर्य वाटेल पण माझा स्वतःचा अंदाज आहे अर्थमंत्री म्हणून तो प्रकल्प सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस कमीत कमी 1000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही रायगड त्याच्यातनं साहजिकच चांगले डॉक्टर आपण निर्माण करणार आहोत आणि लोकांचंही आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता या सगळ्यांचा उपयोग होणार आहे. अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्यातून नवीन आपण रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. लवकरच आम्ही नमो रोजगार मेळावे देखील घेतोय. रिजन वाईज 6 रिजन मध्ये 6 मेळावे मोठे घ्यायचे
त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या येतील, त्याच्यातलं ज्यांचं क्वालिफिकेशन त्या कंपन्यांना पाहिजे तशा प्रकारचं असेल तर तिथं त्यांना नोकरीच्या संदर्भातली ऑर्डर त्या बाबतीमध्ये देण्याचा साधारण विचार आहे. आणि अशा प्रकारे एकंदरीत एक समाधानाचं वातावरण समाजामध्ये सगळीकडे असलं पाहिजे. त्याकरता राज्य सरकार म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि माझी सगळी टीम आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय. आपल्याला मधल्या काळामध्ये थोड्याशा काही गोष्टी वेदना देणाऱ्या झाल्या याची मला जाणीव आहे. मला त्याच्याबद्दलच्या काही क्लिप देखील पाहायला मिळाल्या. आपण ज्यावेळेस एकत्रपणे पुढे जायचं, मागे आपण महाविकास आघाडीतनं पुढे जात होतो, त्याच्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर पण आपण सरकार स्थापन केलेलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तोही कारभार जवळपास 2.5 वर्षाचा आपण सगळ्यांनी बघितला. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये परत आपण ही राजकीय भूमिका घेतली. कारण आज देश पातळीवर बघितलं तर मोदी साहेबांसारखा दुसरा नेता कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. विरोधकांची तर अक्षरशः इकडे सैरावैरा पळत असल्यासारखं ते पळतायत. आणि अनेक जण म्हणजे तर मी तर आश्चर्यचकित झालो. मधल्या काळामध्ये काही जण आपल्याही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. बाबा सिद्दीकी माजी मंत्री आणि त्यांचे आत्ताचे चिरंजीव आता विद्यमान आमदार आहेत बांद्रामधनं, ते आमदार येऊ शकले नाही परंतु त्यांचे वडील आले. त्याच्यानंतर अशोक चव्हाण 2 वेळेला मुख्यमंत्री असणारे, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. त्याच्यामध्ये अनेक वर्ष मंत्रिमंडळामध्ये आमच्याकडून काम केलं, प्रांताध्यक्ष होते. परंतु त्यांनी पण मध्ये काँग्रेस सोडल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मला तर काल रात्री कळलं की कमलनाथ आणि कमलनाथ यांचे चिरंजीव हे देखील काँग्रेस सोडतात. कमलनाथांचं फार मोठं वर्चस्व मध्य प्रदेशमध्ये होतं. मागे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, सेंट्रलमध्ये मिनिस्टर म्हणून काम केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारची अवस्था सगळीकडे पाहायला मिळते. आणि ती पाहत असताना आपण मात्र आपली विचारधारा, आपला एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मग शेतकरी असेल, कामगार असेल किंवा 18 पगड जातीची लोक असतील, 12 बलुतेदार असेल, सगळ्यांच्याच करता आपण कसा न्याय देता येईल हाच आमचा सगळ्यांचा सातत्याने प्रयत्न कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे. आता लवकरच 20 तारखेला आरक्षणाच्या संदर्भातला एक मुद्दा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला आलेला होता. त्याच्याबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी मागास आयोग नेमून त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आता मागास आयोगाने 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना अहवाल दिलेला आहे. आता त्या अहवाला अनुसरून आम्ही एक बिल आणतोय आणि बिल आणून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून त्याच्यातनं इतरांना कुठलाही त्रास न होता, इतरांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. आता त्याच्याबद्दलची चर्चा 20 तारखेला सभागृहामध्ये होईल आणि चर्चा होऊन नंतर बहुमताच्या जोरावर आपण ते बिल पास करून घेणार आहोत असं साधारण आपलं नियोजन त्याच्या बाबतीत ठरलेलं आहे. मात्र हे करत असताना आणखीन काही वेगवेगळ्या चर्चा होतात. पुन्हा आपल्याला सांगेल की एकंदरीतच शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, हा वेगवेगळ्या ओबीसी घटक असेल, या घटकाला कुठलाही अन्याय न होता, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, हा इतरांना त्याच्यात कसं आपल्याला सामावून घेता येईल हा दृष्टिकोन आम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. त्या पद्धतीनं महायुतीचं सरकार काम करत आहे. परंतु काही बाबतीमध्ये शेवटी लोकांना झटपट निर्णय हवे असतात. ते म्हणतात एवढा वेळ का लावतात, इतका काही त्रास त्या ठिकाणी आम्हाला घ्यावा लागतो, आंदोलन का करावे लागतात, उपोषण का करावं लागतं, मोर्चे का काढावे लागतात, अशा अनेक बाबी त्यांच्या मनामध्ये येतात. परंतु मित्रांनो, मागच्या काळामध्ये मी सरकारमध्ये होतो, पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना असंच आम्ही आरक्षण द्यायचा प्रयत्न केलेला होता मुस्लिम बांधवांना आणि मराठा बांधवांना. परंतु दुर्दैवाने ते हायकोर्टात पण टिकलं नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देवेंद्रजींचं सरकार आलं 2014 ते 2019. त्यांनी पुन्हा अशाच प्रकारचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. तो आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये कसा बसेल हाही प्रयत्न पहिल्यांनी पण केला होता, दुसऱ्यांनी देवेंद्रजींनी पण केला. परंतु त्याच्यामध्ये देखील पुनर्च्या सगळ्यांच्या पाहण्यामध्ये आला असेल की बाबा त्याच्यात तर हायकोर्टाने मान्य केलं पण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. शेवटी आपल्या इथली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे, जी घटना आपल्याला दिलेली आहे,
त्या घटनाच्या चौकटीमध्ये बसून आज देश चालत असतो आणि आज देश एकसंघ राहिलेला आहे. आज देशामध्ये एक एकोपा राहिलेला आहे. हे एकमेव कारण म्हणजे आपलं संविधान आणि आपली घटना ही अतिशय मजबूत अशा प्रकारची आहे की कुणावर अन्याय करणारी नाही, कुणाला एकटं पाडणारी नाही. त्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. या रायगड जिल्ह्यामध्ये मगाशी सुनीलजींनी सांगितलं तसं मी काल मुसळा भागामध्ये आणि तळा भागामध्ये गेलो होतो. विशेषतः मुसळा मी त्या गोष्टीचा उल्लेख केला. तुम्ही पण अनेक वर्ष सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करताय. स्वतः सुनील तटकरेंनी तर आजपर्यंत जीवाचं रान केलेलं आहे. त्याचा अनुभव मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी घेतलेला आहे. पण आता प्रांताध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जिल्हा सगळ्यांनी एकत्र मिळून मग आमचे मधुकरराव असतील किंवा बाकीचे सगळे सहकारी असतील त्या सगळ्यांनी त्यांना साथ द्यायची. तुम्ही तुमचं होम ग्राउंड सांभाळण्याचं काम करायचंय. मग आमचे युवक अध्यक्ष असतील किंवा बाकीचे सगळे जयंतराव मुंडे आणि बाकीचे सगळे सहकारी असतील, मला सगळ्यांना सांगायचंय महिलांनी महिलांची जबाबदारी पार पाडावी, युवतींनी युवतींची जबाबदारी पार पाडावी. युवकांनी अतिशय ईर्षेने अतिशय कष्ट घेऊन मेहनत घेऊन ती जबाबदारी पार पाडावी. आज जर कुठला युवक आपल्या बरोबर नसेल तर त्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न करावा, बेरजेचं राजकारण करावं. ही आपल्याला यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे. ती शिकवण आपल्याला पुढे न्यायची. मध्ये आधी घटना ज्या काही घडतात, काही राजकीय पक्षांच्या संदर्भामध्ये कुठं दगडफेक केली, कुठं काहीतरी शिवराळ भाषा वापरली, कुठं काहीतरी अतिशय म्हणजे जे शब्द वापरायला नकोत अशा प्रकारचे शब्द वापरून जनमानसामध्ये थोडस त्याच्यातनं नाराज होईल असं कुठलंही कृत्य आपल्याला कोणालाच करायचं नाही. आपण अतिशय समंजस भूमिका घ्यायची आणि आपले आपले लोकांना एकत्र करून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. हा प्रयत्न करत असताना उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. त्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर 48 जागामध्ये भाजपला कुठल्या, राष्ट्रवादीला कुठल्या आणि शिवसेनेला कुठल्या हे आम्ही एकत्र बसून वरिष्ठ पातळीवर मी, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही त्या ठिकाणी ठरवू. त्याच्यामध्ये कुठलाही कुणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही घेऊ. तिन्ही पक्षाला सगळीकडे जागा मिळतील अशातला काही भाग नाही. ज्यांना ज्या पक्षाला ती जागा मिळेल बाकीच्या राहिलेल्याही पक्षांनी त्यांना मनापासून साथ द्यायची आणि जिथं आपल्याला जागा मिळणार नाही, इतरांना मिळेल तिथं आपण त्यांना मनापासून मदत करायची. मागे असं बघितलं तर तुम्ही 5 वर्षापूर्वी एक तटकरे साहेबांना लोकसभेमध्ये पाठवलं, विजय मिळवून दिला. तुम्ही खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले. त्याच्या आधीच्या वेळेस अतिशय थोड्या फरकाने आपला पराभव झालेला होता. तरी आपण खचून न जाता पुन्हा आपलं काम चालू ठेवलं आणि मागच्या 5 वर्षामध्ये आपण यश मिळवलं. त्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्यांनी आपल्याला आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा आणायची आहे. ही गोष्ट त्याकरता तुम्ही सगळे उमेदवार आहात या भावनेतनं सगळ्यांनी काम करायचंय. कुठेही आपसामध्ये नाराजी, आपसामध्ये समज गैरसमज, आपसामध्ये कुठंतरी त्याचं नाव घेतलं, माझं घेतलं नाही, त्याला महत्व दिलं, मला ते दिलं, ह्याच्याकडे बघून हसले, माझ्याकडे बघून काहीच हसले नाही, त्याला फोटो काढून दिला मला फोटो काढून दिला नाही आणि मला रागानेच बघितलं. असलं काही करू नका बाबा. हे कुणाचं लग्न नाही, हे आपलं सगळ्यांचं एक कुटुंब, एक परिवार म्हणून आपण सगळेजण काम करतोय आणि कशा पद्धतीने काम करावं. काल पुन्हा तिकडे जाऊन येणं मला जरा अडचणीच होतं. त्याच्यावर त्यांनी सांगितलं इथंच मुक्काम करा. त्याच्यावर इथं मी मुक्काम केला आणि का हेलिकॉप्टर आलेलं आहे थोड्या वेळामध्ये. तटकरे साहेब, आदित्य, आम्ही सगळेजण अल्पसंख्याकांचा मेळावा नव्या मुंबईमध्ये घेतलेला आहे. त्याचं मार्गदर्शन करण्याच्या करता, तिथं सगळ्यांना भेटण्याच्या करता आम्ही जातोय. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आपण गाफील राहू नका, कृपा करून गाफील राहू नका. आणि यदा कदाचित समोरच्या पैकी कोणी त्या ठिकाणी वेगळं वाकडं हे केलं, वक्तव्य केलं तर त्याच्याबद्दलची नोंद देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांनी घेतलेली, आमची व्यवस्थितपणे चर्चा झालेली. तुम्ही त्याच्यातनं तुमच्या भावना तुटून देऊ नका अशी माझी विनंती आहे. आणि मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम मात्र आपल्याला करावंच लागेल. आपल्या घड्याळ तेच वेळ नवी अशा पद्धतीनं आपलं स्लोगन आहे आणि या प्रकारे एक चांगल्या
चढ आपण लोकसभेच्या निमित्तानं आणण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर विधानसभा आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका अशा प्रकारच्या सगळ्या बाबी आहेत. जाता जाता एवढंच सांगतो की उद्या स्वराज्य सप्ताह रायगडला त्या ठिकाणी येणार आहे रथ, तिथं मात्र आपण सर्वांनी यावं, कारण वेगवेगळ्या गावामध्ये आपापल्या शिवजयंतीच्या मिरवणुका असतात. अनेकांना तिथं काम असतं, अनेकांना वाटतं की तिथं आपण सहभागी राहावं, पण तिथंही सहभागी राहा, परंतु इथं मात्र रायगडला येण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा. त्याचं टायमिंग तुम्हाला टायमिंग काय राहील? सकाळी 7 ते 9:30. त्याच्यामुळं लवकर उठा आणि सकाळी 7ला त्या ठिकाणी जावा. मला तर लवकर उठायला आवडतं. शेवटी मी नेहमीच सांगत असतो, सुरुवात सकाळची लवकर केली तर एक प्रसन्न वाटतं, एक उत्साह वाटतो. अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया. इथं आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना भेटता आलं आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्यावर फोटो पण काढता आले. ते फोटो काढले ते सगळे चांगले आहेत असं मी समजतो. कारण मध्ये बघा काही जणांच्या बद्दल रोज कुणाचा तरी फोटो दाखवायचे. काल मला कुणीतरी बारामतीतून फोन केला होता, दादा एक आमचा कळवणचा उद्धवरी म्हणून बसपाचा अध्यक्ष होता, मागे मायावतींनी त्याला गाडी वगैरे दिलेली होती. तो अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये काहींनी प्रवेश केलेला आहे, त्यांचं कसं रेकॉर्ड आहे म्हणून आम्ही दाखवतो. कधी कधी आमच्या सारख्यांचं काय अडचण होते, उद्याच्या सांगतात आम्हाला त्याचं बॅकग्राऊंड काय माहिती नसतं. आम्ही विश्वास ठेवतो मधुकापावर आणि मधुकरांनी सांगितलं म्हणजे आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं किंवा जवान मुंडेंनी सांगितलं म्हणजे आमच्या युवकांनी, खऱ्या अर्थाने युवकांनी असं आम्ही समजतो आणि टाकतो. किंवा महिला अध्यक्ष असले तरी त्या ठिकाणी आपण ऐकतो, ही आपली परंपरा, ही आपली पद्धत आहे. पण कधी कधी काही गोष्टी चुकून कळत न कळत घडतात. नाही याचं म्हणत नाही. आर पाटलांच्या बाबतीत घडली, माझ्या बाबतीत घडली, इतरांच्या बाबतीमध्ये घडता येईल आणि मग ते बरोबर दाखवत असतात. मध्ये पण एक असाच सिमीचा कोणतरी आला होता, तुम्हाला सगळ्यांना माहितीये. मी देवगिरीला असताना सगळ्यांना भेटत असतो, लोक येत असतात, मी भेटत असतो, फोन करत असतो, काम करत असतात. माझे 2-3 प्रायव्हेट सेक्रेटरी आजूबाजूला असतात, माझी सेक्रेटरी असते आणि OSD असतात आणि त्याच्यात एक जण बाजूला असतात, तिथं उभा होता एक माझा पत्रकार. तो मला सांगत होता, मी नंतर त्या पत्रकाराला म्हणलं, अरे कुणाला आणलं होतं? ते म्हणलं, दादा मला नंतर कळलं ऑफिसशी संबंधित माझी बदनामी होती. त्याचं काय, तुला एंट्री कशामुळे दिली? तू 20 वर्ष माझ्या बरोबर आहे, बारामतीचा पत्रकार आहे म्हणून मी तुला एंट्री दिली. असं पण होतं. सांगायचं तात्पर्य याची नोंद घ्या. अलीकडे सगळेजण जागृत झालेले, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया खूप ऍक्टिव्ह झालेला आहे. सोशल मीडिया हा तर किती झटपट कुठल्याही गोष्टी कशाही प्रकारे फिरवतो, कशाही पद्धतीने दाखवतो. काही काही वेळेस तर आता आमची सभा झाली आणि सभा झाल्यावर लोक उठून जायला लागले की त्या खुर्च्या मोकळ्या झालेले फोटो काढतात आणि म्हणतात, आणि मग आमचा फोटो दाखवायचा, बघा हे भाषण करत होते, खुर्च्या मोकळ्याच होत्या. अरे पण आमचं भाषण संपल्यावर ते उठून जाणार असतं, ते काय कायमची तिथं बसायला आले. पण असं लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी, समज गैरसमज निर्माण व्हावे. तुमचा जो उत्साह आहे, तुमचा जो जोश आहे, तशा आम्ही बघितलं तर अरे बाबा आपण एवढे कष्ट घेतो इथं तर खुर्च्याचं मोकळ्याच दिसत आहेत, असं काहीतरी होऊ नये अशा पद्धतीनं चाललेलं आहे. आपण लगेच त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न करतोय. पण या बाबी पूर्वीच्या काळामध्ये आमच्या सुरुवातीच्या राजकीय जीवनामध्ये नव्हत्या, पण आता मात्र सुरू झालेले आहेत, ते नाकारता येणार नाही. त्याची नोंद कृपा करून घ्यावी. पुन्हा एकदा आज अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला इथं सकाळी भेटता आलं, काही 2 शब्द तुमच्याशी बोलता आले. इथून पुढे पण निवडणुकीच्या प्रचार सभांच्या निमित्तानं येणं जाणं होईलच. नेहमीच मला कोकणमध्ये यायला अतिशय मनापासूनचा समाधान मिळतं, आनंद मिळतं. आमच्या परिवाराला सगळ्यांना ते आवडतं. कारण इथला निसर्ग सौंदर्य, इथला पाहुणचार, इथलं ते सगळं काही सुकट, इथलं काही कोंबी, सुरमई, त्याच्यामध्ये बांगडा काय म्हणू नका, त्याच्यामध्ये असे सगळं काही चांगलं आहे.
आणि लोकही चांगले आहेत, त्याच्यामुळेच आपण एकमेकांच्या बरोबर राहतो. जिताड राहिला तर जिताड काल मी घेतलं नाही म्हणून जिताड असं नाव घेतलं हरकत नाही. पण असंच आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपलाही परिवार सुखी ठेवण्याचा प्रयत्न करू, चांगल्या सवयी आपल्या सगळ्यांना लावून देण्याचा प्रयत्न करू आणि अतिशय सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन जसं महाराजांनी आदर्श निर्माण केलेले आहे त्याच आदर्शाच्या रस्त्याने आपण पुढे जाण्याचं काम करू, एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.